महाराष्ट्र ही संत पंत आणि तंतांची भूमी परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये संत पंत आणि तंतांची परंपरा आहे असं म्हटलं जातं. किंवा गावगाड्यामध्ये दुसरी पण एक म्हण आहे की बामणा घरी लिहिणं, कुणब्या घरी दाणं आणि मारामांगा घरी गाणं असं महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये म्हटलं जातं. तर साधारणतः असं एक लक्षात येतं की ही जी सगळी महाराष्ट्र संत पंत आणि तंतांची ही जी सगळी परंपरा होती, तर कुणब्याच्या दाण्याचं आणि बामणाच्या गाण्याची जी बराबरी होती ती मारामांगाच्या गाण्यानं केली होती. ते इक्वल होतं. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामधली ही जी संगीताची परंपरा होती असं म्हटलं जातं. आणि आपण बघू शकतो की पारंपरिक गावगाड्यामध्ये ही जी सगळी वेगवेगळी वाद्य आहेत, ही सगळी वेगवेगळे वाद्य वेगवेगळ्या जातीशी पण जोडलेली आहेत. म्हणजे गावगाड्यामध्ये मांग जमात ही हलगी वाजवते, गोंधळी संबळ वाजवतात, धनगर हा ढोल वाजवतो, महार हे एकतारी वाजवायचं. आणि जशी आपण असं बघतो की ज्ञान शेती याच्याबरोबर कला संगीताचीही आपल्याला जातीने भागीदारी केलेली महाराष्ट्रामध्ये दिसते. तर यापैकी शाहिरी ही जी महाराष्ट्रातली एक सर्वात मोठी परंपरा आहे. आणि ही जी शाहिरी परंपरा आहे, ही शाहिरी परंपरा खास करून दलितांची परंपरा आहे. ती दलितांनी जपली, जोपासली आणि निर्मिली सुद्धा. तर आपण जर या शाहिरीच्या परंपरेकडनं जर बघितलं तर बेसिकली शाहीर हा जो शब्द येतो हा पारसी शब्द आहे. फारसी याच्यातनं तो येतो. पण हा शाहीर फारसीतनं जरी येत असला तरी त्याच्यातला जो शाहिरीचा असेल तसा काही तो फारसी नाही, उर्दूच्या प्रभावाकडनं आलेला. पण त्याचा एक उगम आपण जर समजून घेतला तर असं दिसतं की शाहिरी आणि कव्वाली हे साधारणतः समान अर्थानं वापरले जातात. कारण का शाहिरीचा आणि कव्वालीचा जो काही संबंध आहे तो प्रबोधनाशी संबंध आहे, प्रबोधन परंपरेशी संबंध आहे. म्हणजे कव्वाल जो आहे तर कव्वाल मूळ शब्द जो आहे कोल, आणि कोल याचा अर्थ पैगंबराचा संदेश, आणि तो गाणारा कव्वाल, आणि त्याची जी परंपरा पुढे चालली ती कव्वाली. कारण का आपण असं बघू शकतो की हे जे कव्वाली आणि शाहिरी हे जे परफॉर्मन्स आहेत, हे परफॉर्मन्स कायम हे पब्लिकमध्ये गायले जातात. हे याला पब्लिक परफॉर्मन्स म्हणतात. त्याच्यामुळे आपण बघू शकतो की कव्वाली आणि शाहिरी हे एकदम म्हणजे आपण ज्याला गाण्याच्या भाषेमध्ये बोललं तर काळीपाचच्या पुढचा आवाज जो असतो की त्या आवाजामध्ये गायलं जातं. की जिथे भजन आणि मंदिरामध्ये हे जे गायलेलं गाणं होतं, दरबारी जे गाणं होतं, हे दरबारी गाण्याला फार मोठ्या आवाजाची गरज नसते. उदाहरणार्थ गझल आणि मंदिरामध्ये गायलेलं गाणं आहे तर हे साधारणतः एका नॉर्मल आवाजामध्ये आणि शांत आवाजात, कारण का ते दरबारासाठी गायलं जायचं. पण कव्वाली आणि जी शाहिरी आहे तर ही पब्लिक परफॉर्मन्स असल्यामुळे ती एकदम मोठ्या आवाजात आणि लाऊड आवाजामध्ये गायलेली आपल्याला ती दिसते आहे. आणि मग हे आवाज आपण बघू शकतो की शाहीर गवानकर असतील, शाहीर अमर शेख असतील, किंवा अण्णाभाऊ साठे असतील, किंवा अलीकडचे संभाजी भगत असतील, ही ज्या पद्धतीची शाहिरी गायली जाते ती आपण बघू शकतो. पण ही जी शाहिरीची परंपरा आहे ती पण आपण समजून घेतली पाहिजे की ही शाहिराची परंपरा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. असं म्हटलं जायचं की म्हणजे असं म्हटलं जातं की कुठलंही युद्ध जेव्हा लढलं जातं तर ते केवळ तलवारीच्या जीवावर लढलं जात नाही, तर त्याच्यासाठी एक प्रबोधनाची परंपरा लागते. तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की आघाडीवर सैनिक होते आणि पिछाडीवर शाहीर होते. आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य निर्मितीची जी एक सगळी प्रक्रिया होती त्या स्वराज्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये शाहिरांनी खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामुळे शिवशाहीमध्ये अशा पद्धतीच्या शाहिरांना एक घोडा आणि सोन्याचा तोडा असं बक्षीस दिलं जायचं. पण आणि मग या सगळ्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अग्निदास हा एक पहिला शाहीर आपल्याला दिसतो. आणि बेसिकली या शाहिरामध्ये दलितांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होतो आपल्याला तो दिसतो. आणि शाहिरी ही बेसिकली एक शौर्याचं, प्रबोधनाचं आणि उदात्तेचं गाण्याची ही परंपरा आहे.
ही जी शिवाजी महाराजांच्या काळातली ही जी शाहिरीची परंपरा होती, ती परंपरा आपल्याला असं नंतरच्या काळामध्ये दिसतं की ती पेशवाईच्या काळामध्ये आपल्याला बदललेली दिसते. आणि मग पेशवाईच्या काळामध्ये ती एका शौर्य रसाकडनं ती एका शृंगार रसाकडे जाताना दिसते आणि ती दरबारी बनते. म्हणजे शिवाजीच्या काळामधली ही जी शाहिरी, दऱ्याखोऱ्यामधली शाहिरी, पब्लिक परफॉर्मन्समधली जी शाहिरी होती, ती एका शनिवार वाड्याच्या बंदिस्ततेमध्ये ती होते आणि ती इथल्या राजे राजवाड्याचं मनोरंजन करण्याचं साधन बनतं आणि मग ती लावणीमध्ये रूपांतरित होते, श्रंगारिक ह्याच्यामध्ये हे होतं. त्याच्यामुळे आपण बघू शकतो की पेशवाईच्या काळामध्ये शाहीर कोण आहे, तर ते आनंद फंदी आहेत, राम जोशी आहेत. तर ही जी शाहिरीची जी परंपरा आहे ती दलितांची परंपरा, एक प्रकारे ब्रॅह्मनिकल परंपरा, तिला हायजॅक करण्याचा प्रयत्न करते. पण ही जी पेशवाईच्या नंतर, मग पेशवाई जेव्हा संपते त्याच्यानंतर ही शाहिरी परत पुन्हा आपलं एक दुसरं रूप घेते. त्याच्यामध्ये मग महात्मा फुले शिवाजी महाराजांचा जो पोवाडा गातात आणि त्या पोवाड्यामध्ये ते शाहिरीचं परत जे शिवाजी महाराजांच्या काळातलं स्वरूप होतं तिला परत एक स्वरूप प्रदान करण्याचा प्रयत्न करतात. आणि ती पेशवाईच्या काळामध्ये जी शृंगाररसामध्ये गुंतलेली जी शाहिरी होती ती परत एका शौर्य रसाकडे येताना आपल्याला ती दिसते महात्मा फुलेच्या काळामध्ये. ते म्हणजे महात्मा फुले हे पहिले शाहीर अशा अर्थानं आहेत की त्यांनी शिवाजी महाराजांचा 1000 शब्दांचा पोवाडा लिहिला. तो गायला गेला म्हणजे महात्मा फुलेकडनं की नाही याच्याबद्दलच्या काही नोंदी नाही आहेत, पण शिवाजी महाराजांवरचा 1000 शब्दांचा पहिला पोवाडा हा मात्र महात्मा फुलेने लिहिला आणि तो एकदम शौर्य रसामध्ये लिहिला गेला, याबद्दलच्या नोंदी आपल्याला सापडतात. मग ही जी महात्मा फुलेपासून जी एक परत शौर्याची जी परंपरा सुरू झाली ती आपल्याला दिसते की मग महाराष्ट्रामध्ये तमाशा आणि या सगळ्या स्वरूपामध्ये होती. तर साधारणतः मग तमाशाचं स्वरूप एक गचाळ स्वरूप महाराष्ट्रामध्ये आलेलं होतं. ती एक मनोरंजन करणारी महाराष्ट्रामधली परंपरा होती, पण तिला एक थोडंसं बिभत्स स्वरूप आलेलं होतं. परंतु बाबासाहेबांच्या काळामध्ये शाहीर भाऊ फक्कड हे जी पहिले शाहीर होते की ज्या भाऊ फक्कडांनी तमाशाची एक परंपरा बदलून टाकली आणि ती परंपरा त्यांनी पहिल्यांदा जे तमाशामध्ये गणपतीला आणि वेगवेगळ्या देवतेला नमन केलं जायचं ते नमन बदललं आणि त्यांनी पहिल्यांदा शाहिरीमधलं किंवा तमाशामधलं नमन डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराजाला या पद्धतीचं नमन गाण्याची परंपरा सुरू केली. आणि असं म्हटलं जातं की शाहीर पठ्ठे बापूरावांच्या बरोबर जो भाऊ फक्कडांचा डिबेट झाला याच्यामध्ये शाहीर पठ्ठे बापूरावांचा पराभव झाला आणि त्यानंतर शाहू महाराजांनी पठ्ठे बापूरावला आपल्या दरबारामध्ये बोलवून घेतलं आणि त्या दरबारात बोलवून सत्यशोधक समाजासाठी काही गाणे भाऊ फक्कडाकडनं शाहू महाराजांनी लिहून घेतली. म्हणजे कलेचा कशा पद्धतीनं वापर केला पाहिजे, प्रबोधनाच्या चळवळीसाठी वापर केला गेला पाहिजे याबद्दलची एक सुरुवात आपल्याला जी महात्मा फुलेपासून सुरू झालेली सुरुवात आपल्याला ती शाहू महाराजांपर्यंत दिसते. आणि मग त्यानंतर 1920च्या नंतर जर आपण बघितलं तर डॉक्टर आंबेडकरांचा दलितांच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला आणि त्यांनी जी प्रबोधनाची चळवळ सुरू केली त्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका या कलेनी आणि या कलाकारांनी निभावलेली आपल्याला दिसते. कारण का बाबासाहेबांचा जो संदेश होता, बाबासाहेबांचं जे काही लिटरेचर होतं ते बेसिकली इंग्रजीमध्ये होतं आणि त्या काळातली साधनं संसाधनाचा बघता की बाबासाहेबांचा विचार हा प्रत्येक गावामध्ये जाणं पण शक्य नव्हतं. परंतु या कलाकारांनी जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो संदेश होता, मानवमुक्तीच्या चळवळीचा जो संदेश होता तो आपल्या गाण्यामध्ये, आपल्या शब्दामध्ये खूप अगदी इंटेरियरला जिथे गाड्या जाणार नाहीत, वाहनं जाणार नाहीत अशा ठिकाणी बाबासाहेबांचा संदेश या शाहिरांनी आपल्या कलेच्या मार्फत आणि आपल्या शाहिरीच्या मार्फत पोहोचवलेला दिसतो. खुद डॉक्टर आंबेडकरांनीच भीमराव कर्डक आणि कलाकारांचा जलसा मुंबईच्या नायगाव येथील वेलफेअर मैदानावर पाहिला होता. तेव्हा माझ्या सभा मिटिंगा आणि कर्डक मंडळीचा एक जलसा बरोबर आहे असं विधान त्यावेळेला त्यांनी केलं होतं. आणि इंटरेस्टिंगली शाहीर भेगडे यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पुढ्यातच एक गाणं गायलं होतं की बाबासाहेबांची एक लिडरशिप काय होती, बाबासाहेबांच्या लिडरशिपला हा समाज कसा बघत होता याच्याबद्दलचं ते गाणं होतं की महाराचा पोरगा बिट्ट्यालाही हुशार, बिट्ट्यालाही हुशार, साऱ्या जगात नाही असा होणार, अंधारात आमासनी वाट दाखवली, भोळी जनता त्याने जागृत केली. अशा पद्धतीनं बाबासाहेबांच्या
च्या बद्दलचा नेतृत्वाचा संदेश काय आहे आणि काय नेतृत्व आहे याचं गुणगान गाणारं गाणं शाहीर घेगडेंनी बाबासाहेबांच्या पुढ्यातच गायलेलं आपल्याला दिसतं. आता हेच कला परंपरा आणि मग ही जी एक सत्यशोधक चळवळीमधून आलेली जलशाची परंपरा आणि आंबेडकरी जलशाची परंपरा याच्यातून एक प्रबोधन आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे. आणि मग याच्यामध्ये वेगवेगळे शाहीर आपल्याला दिसत आहेत की बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये शाहीर घेगडे आहेत, त्याच्यानंतर भाऊ फक्कड, भीमराव कर्डक ही बाबासाहेबांच्या काळामध्ये, आणि मग बाबासाहेबांचा जो नंतरचा जो शेवटचा काळ आहे त्या सगळ्या काळामध्ये मग आपल्याला वामनदादा कर्डक येताना दिसत आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर वामनदादा ही जी कला आणि गायनाची दलिताची परंपरा होती त्या परंपरेचं एक प्रबोधन बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये करताना आपल्याला दिसत आहे. आता या सगळ्या कला आणि परंपराचा महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये काय बदल झाला असं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण आजही महाराष्ट्रातल्या कुठल्या एखाद्या गावामध्ये आपण गेलं तर एक माहोल आपल्याला दिसू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गावात आपण जातो तर तिथला माहोल अशा पद्धतीचा असतो की एक साधारणतः समाज मंदिर असतं, त्या समाज मंदिरात एक पिंपळाचं झाड असतं, त्याच्यावर एक निळा झेंडा लावलेला असतो आणि या सगळ्या बाया बापड्या सगळ्या दिवसभराचं श्रम करून जेव्हा संध्याकाळी त्या आपल्या घरी येतात तर त्या समाज मंदिरावर सामूहिकरित्या जमतात आणि डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो, बुद्ध भगवान की जय असा एक जयघोष होतो आणि त्या गाण्याला सुरुवात होताना आपल्याला दिसते. तर ही जी परंपरा जी दिसते तुम्हाला तर ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यामध्ये तुम्हाला दिसेल. आता जर माझंच उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर मी अशा एका गावातून येतो आहे की जिथे आजही दळणवळणाचं कुठलंच असं मोठं साधन नाही आहे किंवा एक 4थी 5वी 6वीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे, कुठलीच अत्याधुनिक माहिती पुरेल अशी कुठलीच साधन नाही. पण मला त्या गावामध्ये डॉक्टर आंबेडकर कळले, ते अशा पद्धतीच्या शाहिरीमधनंच कळले की मी जेव्हा लहान असताना शाळेत असताना माझ्या गावामध्ये रायंदर ही जी एक महाराष्ट्रातली कम्युनिटी आहे आणि ती महार समाजाचीच एक उपजात आहे आणि बेसिकली ती हेच काम करते की एका गावातून दुसऱ्या गावात सतत आंबेडकराची गाणी गात फिरत राहणे. तर हीच माणसं मी लहान विद्यार्थी असताना माझ्या गावात यायची आणि त्यांच्याकडूनच मी बाबासाहेबांच्या चळवळीमधल्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी होत्या ते शिकलो. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या गाण्यातनं आंबेडकरी फिलॉसॉफी, आंबेडकरी तत्त्वज्ञान हे नीट सुसंगतपणे किंवा आजच्या ह्या सगळ्या मॅथोडॉलॉजीच्या पद्धतीनं जरी आलं नाही तरी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाबासाहेबांच्या जीवनातल्या, बाबासाहेबांचं जीवन, बाबासाहेबांचा संघर्ष, त्यांनी केलेली आंदोलनं ही खूप सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह केला, बाबासाहेबांनी काळा मंदिराचा जो सत्याग्रह आहे तो असेल, डॉक्टर आंबेडकर आणि गांधीचा जो एक राऊंड टेबल कॉन्फरन्समधला डिबेट असेल किंवा बाबासाहेबांनी आपल्या समाजाला दिलेला हा संदेश असेल, बाबासाहेबांचं शिक्षण, बाबासाहेबांचं ध्येय काय आहे किंवा ह्या ज्या रूढी परंपरा होत्या ह्या का त्यागण्याच्या गरज आहे याबद्दलच्या खूप साऱ्या गोष्टी या शाहिरांनी सर्वसामान्य माणसाच्या मेंदूत पेरलेल्या आहेत. आणि एक प्रकारे आंबेडकरी मनोभूमिका तयार करण्याचं बेसिकली काम या शाहिरांनी केलं. म्हणून मी या अर्थाने ही शाहीर खऱ्या अर्थानं ग्रामसीच्या भाषेत बोलायचं झालं तर हे समाजाचे ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल आहे. कारण का हे शाहीरच खूप समाजामध्ये फिरतात, ते समाजाच्या भाषेत बोलतात, समाजाला समजेल अशा स्वरूपामध्ये सांगतात आणि समाजाला या सगळ्या अमानुष परंपरेच्या विरोधात लढण्याची मनोभूमिका तयार करताना आपल्याला दिसतात. म्हणजे साधारणतः आपण असं बघितलं की मराठवाड्यामध्ये की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरनं मराठवाड्यामध्ये एक प्रकारचं अराजक सुरू झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाड्याला विद्यापीठात देण्यासाठीचा जो एक आंदोलन चालला हा 17 वर्ष संघर्ष चालला. या 17 वर्षाच्या संघर्षामध्ये हा समाज 17 वर्ष या सगळ्या लढाईमध्ये का टिकून राहिला आणि ही 17 वर्ष टिकून राहण्यासाठीची जी एक गावगाड्यातल्या सामान्य दलिताची मनोभूमिका कोणी तयार केली असा जर आपल्याला प्रश्न कोणी विचारला तर त्याचं निश्चित उत्तर होतं की हे गावगाड्यामध्ये अशा पद्धतीने फिरणारे हे जे शाहीर कलाकार होते, लोक कलावंत होते, यांनीच ही मनोभूमिका तयार करताना आपल्याला दिसते की हे गावागावामध्ये जायचे आणि या आंदोलनाची भूमिका आपल्याला समजून सांगताना दिसत आहेत. नेतृत्व फार गावागावात आणि खेड्याखेड्यात कधीच गेलं नव्हतं, पण ही जी कलाकार होती
ही कलाकार गावागावामध्ये जात होती आणि ती बाबासाहेबांचा संदेश, बाबासाहेबांचं आंदोलन, आपल्याला कुठल्या पद्धतीचा समाज घडवायचा आहे या पद्धतीचं जे काही एक नेरेशन होतं, हे नेरेशन आपल्याला ते त्यांच्या भाषेत आणि लोकांच्या भाषेत लोकांना समजून सांगताना दिसत आहेत आणि ते लोकांची मनोभूमिका करताना आपल्याला दिसत आहेत. तर मी या सगळे हे करत असताना की मी मराठवाड्यातल्या एक 8 शाहिरावर काम केलं. त्याच्यामध्ये जे पहिले शाहीर होते की आत्माराम साळवे. तर आत्माराम साळवे आपल्याला असं दिसतं की हा एक महत्त्वाचा शाहीर होता की ह्या कलेचा काय उद्देश आहे की जसं पिकासो असं म्हणतो, कला ही केवळ मनोरंजन नाही तर ती एक युद्धाचं शस्त्र आहे. तर अशा पद्धतीचं आपल्या कलेला युद्धाचं एक प्रकारचं शस्त्रच शाहीर आत्माराम साळवे यांनी बनवलं होतं. शाहीर आत्माराम साळवेचा जो हा काळ होता साधारणतः तो हा आपल्याला दिसतो की 1965 पासून ते 1990 पर्यंतचा हा जो सगळा काळ होता, 70 ते 90 पर्यंतचा बेसिकली काळ, हा 20 वर्षाचा काळ मराठवाड्यामध्ये आत्माराम साळवे यांची शायरी खूप महत्त्वाची राहिलेली आहे. कारण का त्याच काळामध्ये मराठवाड्यामध्ये खूप नामांतर आंदोलन उभं राहतं आणि हे नामांतर आंदोलन मराठवाडाभर पसरवण्याचं काम किंवा नामांतराची एक प्रकारची सांस्कृतिक लढाई लढण्याची एक हाती काम महाराष्ट्रामध्ये शाहीर आत्माराम साळवे यांनी केलेलं होतं आणि पॅन्थरच्या काळामध्ये पण त्यांची एक महत्त्वाची भूमिका राहिलेली आपल्याला दिसते. दुसरं जी शाहीर आपल्याला दिसत आहे की कडूबाई खरात. ह्या कडूबाई खरात महाराष्ट्रामध्ये एकतारी वाजवणारे ह्या शेवटच्या शाहिरी आहेत. आणि एक जे दलितांची जी परंपरा होती की धर्मांतराच्या अगोदरची ढगोमेघोची परंपरा असेल, कबीराची परंपरा असेल, तर ही ढगोमेघोची आणि कबीराची परंपरा शाहिरा कडूबाई खरात यांनी आपल्या गाण्यामध्ये जपलेली आहे. किंवा दुसऱ्या एक शाहीर आहेत शाहीर मीरा उमर. ह्या खरं तर लोकसाहित्याच्या खूप मोठ्या अभ्यासक आहेत. त्यांना की आत्ता जे आपल्याला हिंसक रामायण सांगितलं जातं त्याच्यापेक्षा अधिक रामायणाचे 50 वेगवेगळे प्रकार ते आपल्याला सांगतायत आणि त्याचा इथल्या शेती संस्कृतीशी कसा संबंध होता किंवा याच्याबद्दल ते एक आपला वेगळा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला दिसत आहेत. आणि ह्या ज्या शाहीर मीरा उमप आहेत हे खरं तर शाहीर तुकडोजी महाराज यांची परंपरा चालवताना आपल्याला त्या दिसत आहेत. आणि त्यांच्या हातामध्ये जी आज खंजिरी आहे ती त्यांना तुकडोजी महाराजांनाच गिफ्ट केलेली खंजिरी होती. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधला एक महत्त्वाचे शाहीर गंगाधर पोळ शाहीर होते. खरं तर हे गंगाधर पोळ एक महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये खास करून दादासाहेब गायकवाडाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जमिनीचा जो सगळा एक प्रश्न आहे त्या जमिनीच्या प्रश्नाला ॲडव्होकेट एकनाथ आवाड यांच्या नेतृत्वाखाली मानवी हक्क अभियानांनी खूप मोठा एक लढा उभा केला होता जमिनीच्या प्रश्नावर. आणि या मानवी हक्क अभियानाची एक सांस्कृतिक आघाडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शाहीर गंगाधर पोळ यांनी सांभाळलेली आपल्याला दिसते. ती अभियानाचे शाहीर होते आणि त्यांनी खूप मोठं प्रबोधन त्या काळामध्ये म्हणजे पोतराजाची प्रथा होती त्या प्रथेच्या विरोधात शाहीर गंगाधर पोळनी खूप मोठी गाणी लिहिलेली आहेत. किंवा स्त्री पुरुष समतेच्या बद्दलची गाणी असतील किंवा जमिनीच्या प्रश्नाच्या संदर्भामधली गाणी असतील. तर गंगाधर पोळ हा एक प्रकारे आंदोलनाचा शाहीर आपल्याला याच मराठवाड्यातून उभा राहताना दिसतो. त्याच्यानंतरचे एक शाहीर दादू साळवे नावाचे एक महत्त्वाचे शाहीर होते. ते नगरमधले शाहीर, ते दोन्ही डोळ्याने अंध आहेत. पण असं म्हटलं जातं की वामनदादा कर्डक हे महाराष्ट्रामधले महागायक म्हणून वामनदादांचा कायम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये त्यांचा आदर केला जातो. पण वामनदादांनी फारसं असं काही लिखाण संग्रही ठेवलं नाही. ते आपली गाणी लिहायची आणि तिथल्या तिथं स्टेजवर सोडून द्यायची. पण वामनदादांनी 8,000पेक्षा अधिक गाणी लिहिली. ती आता सगळी संग्रहित नाही आहेत. नगरचे माधवराव गायकवाड म्हणून आहेत, त्यांनी एक 5,000 गाणी संग्रहित करण्याचं काम खूप मोठं काम केलेलं आहे. परंतु आणखी 2,000 गाणी ही शाहीर दादू साळवे यांना बाय हार्ट पाठ आहे. म्हणजे ती आणि वामनदादाच्या अनेक गाण्यांना शाहीर दादू साळवे यांनी चाली लावलेल्या आहेत. आणि त्या गाण्यांचं राजकारण काय होतं, कधी गाणी जन्माला आली याबद्दलचं खूप महत्त्वाचं काम शाहीर दादू साळवे यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर मराठवाड्यातला दुसरा एक आंदोलनाचा शाहीर आहे शाहीर राहुल आणवीकर. म्हणजे राहुल आणवीकर हा खरं तर बसपाचा क्राऊड पुलर असं म्हटलं जातं. आणि जी सुफी परंपरा होती शाहिरीची, ही सुफी परंपरा आणि दलितांची परंपरा हा जपणारा एक मोठा शाहीर आहे. खूप वेगळ्या पद्धतीची शाहिरी करतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीची जी काही एक गोडधोड म्हणजे एक जी प्रगती झाली किंवा
ज्या पद्धतीचं एक महाराष्ट्रामध्ये बसपाचं राजकारण उभं राहिलं, ते महाराष्ट्रामध्ये बसपाचं राजकारण उभा करण्यामध्ये शाहीर राहुल आर्वीकर यांची शाहिरीनं खूप महत्त्वाचं योगदान आपल्याला झालेलं दिसतं. त्याच्यामुळे कांशीरामच्याच काळामध्ये त्यांना उत्तर प्रदेश सरकारनं उत्तर प्रदेशचा कलारत्न पुरस्कार हा देऊन त्यांना गौरव केलं होतं. तर राहुल आर्वीकर हा मराठवाड्यातला खूप महत्त्वाचा आणि आंदोलनातला खूप महत्त्वाचा शाहीर आहे. त्याच्यानंतर शाहीर पंचशीला भालेराव नावाची जी एक शाहीर आहे, ही मराठवाड्यामध्ये खूप महत्त्वाची शाहीर आहे. ते मैं तो जे बी माली हूँ हे जे आज प्रत्येकाचं एक रिंगटोन झालेलं आहे, हे गाणं जरी प्रतापसिंग बोदडेंनी लिहिलेलं असलं तरी प्रत्यक्ष हे गाणं ज्या पद्धतीनं पंचशीला भालेरावनी गायलं आणि त्या गाण्याला जो पब्लिक रिस्पॉन्स मिळाला, त्याच्यातून हे गाणं अनेकांचं रिंगटोन बनलं. तर त्या गाण्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शाहिरा पंचशीला भालेरावने केलेलं दिसतं. त्याच्यानंतर एक महत्त्वाचे शाहीर जे आहेत मेघानंद जाधव म्हणून आहे. हे मेघानंद जाधव पण विजयानंद जाधव आणि बाबूराव जाधव यांची जी एक परंपरा होती मराठवाड्यामध्ये, तर ती त्यांची एक परंपरा पुढे चालवताना दिसत आहेत. कारण का मेघानंद जाधव आणि बाबूराव जाधववर त्यांनी गाणं लिहिलं. जेव्हा भारत देशाला स्वातंत्र्याला 25 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा ह्या मेघानंद जाधवांचे जे काका होते विजयानंद जाधव यांनी एक गाणं लिहिलं होतं की भारता भारता तू कशाचा महान रे, तुझ्याच घटनाकाराचा हितो इथे. मेघानंद हा मराठवाड्यातला खूप आणि महाराष्ट्रातला खूप नव्या पिढीतला एक महत्त्वाचा शाहीर आहे. विजयानंद जाधव ते वामनदादा कर्डकाची तो एक समृद्ध परंपरा आपल्याला महाराष्ट्रामध्ये चालवताना दिसतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे शाहीर मराठवाड्यातून कधी त्यांच्याकडं खरं तर कॅमेराच गेलेला नाही आहे. तर अशा एका दुर्लक्षित शाहिरावर एक काम करण्याचा हा माझा अनुभव आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग राहिलेला आहे. परंतु दुसरा मुद्दा असा आहे की एक प्रकारे हे एक दलितांच्या या शाहिरीच्या परंपरेमध्ये वामन कर्डक असतील, श्रावण यशवंते असतील, प्रतापसिंग बोदडे असतील, लक्ष्मणदादा केदार असतील, आनंद मिलिंद शिंदे असतील, विठ्ठल शिंदे असतील, तर अशी एक आवाजाची एक जशी एक समृद्ध परंपरा राहिलेली आहे, तशी ती प्रत्यक्ष लिरिक्सची म्हणजे त्या गाण्या लिहिण्याची पण एक समृद्ध परंपरा राहिलेली दिसते आहे आणि ती त्याच्या सादरीकरणाची पण परंपरा समृद्ध दिसते आहे. आणि ही श्रमिक कष्टकरीची परंपरा आहे की आणि ही जी सगळी गाणी आहेत ते इथल्या जनमानसाच्या भावविश्वाचा एक भाग बनलेले आहेत. म्हणजे दया पवारांचं जे गाणं आहे की बाई मी धरण बांधिते, ही आज एका भावविश्वाचा भाग बनलेली आहेत. किंवा वामनदादाची गाणी असतील, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, लक्ष्मणदादा केदार असतील. परंतु आता ही एक जी समृद्ध आणि प्रबोधनाची परंपरा होती, ही सगळी एक प्रबोधन आणि परंपरा एक जाऊन एक बटबटीत पद्धतीनं एक अस्मिताचं गाणं पण हे बनताना आपल्याला दिसतं आहे. आणि म्हणून मग ह्या पोपटाच्या चालीवर नव्या ह्या सगळ्या गाण्यावर चालीवर सिनेमांच्या चालीवर ही गाणी आपल्याला उभं करता दिसत आहेत. आणि मग त्या प्रबोधनाच्या परंपरेपेक्षा त्याच्यात ते नाचगाणं आणि एक प्रकारचा एक बिभत्सपणा पण आपल्याला अलीकडे येताना तो दिसतो आहे. कारण का एक मार्केटला खरं तर सगळेच बळी पडताना दिसत आहेत. आणि अशा पद्धतीनं ही आंबेडकरी शाहिराची जी एक प्रबोधनाची आणि समृद्धतेची जी एक समृद्ध परिवर्तनाची जी परंपरा होती, ती पण कुठेतरी बाजाराच्या परंपरेमध्ये अडकून अशा पद्धतीने एका बिभत्सतेकडे किंवा एक प्रकारच्या अस्मितावादी मांडणीकडे जाताना आपल्याला दिसते की काय, अशा पद्धतीचा एक प्रश्न निर्माण आपल्याला होताना दिसतो आहे. परंतु त्याबद्दलचा एक नीट गांभीर्याने विचार करून लोकांना अशा पद्धतीचं आत्ता नव्या काळामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचं विचार पोहोचवण्याचं कला ही एक खूप महत्त्वाचं साधन राहिलेलं आहे. कारण का लोकांच्यापर्यंत ती लवकर पोहोचते आणि लोक त्याला स्वीकार करतात. म्हणजे आत्ता आपण जर बघितलं तर लोकाला नेत्याचं भाषण ऐकायचं नसतं, त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट नसतो, पण लोकाला गाणं ऐकायचं असतं. म्हणजे अनेक नेत्यापेक्षा संभाजी भगतचं गाणं लोक जास्त ऐकतात, त्यांना ते गाणं हवं असतं. परंतु ते गाण्यामधून जो एक आशय जातो तो आशय महत्त्वाचा आहे. आणि अशी जर एक समृद्ध परंपरा किंवा समृद्ध लेखन आणि समृद्ध गायन हे जर
या सगळ्या शाहिरीकडून निर्माण होत गेलं आणि ते जनसामान्यापर्यंत पोहोचत गेलं, तर बाबासाहेबांची जी चळवळीची आणि प्रबोधनाची जी महत्त्वाची परंपरा होती ती परत पुन्हा आणखी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पसरताना आपल्याला दिसेल आणि ते पोहोचू शकण्याची ताकद या कलावंतामध्येच आहे. आणि म्हणून या कलावंताला दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यांच्या कलेकडं दुर्लक्ष करून चालणार नाही, परंतु त्यांच्या कलेला अधिक प्रगल्भ कसं बनवता येईल, त्या कलेला अधिक सौंदर्यपूर्ण कसं बनवता येईल, अधिक मानवीय कसं बनवता येईल आणि तिला बाजारापासून मुक्त ठेवून तिला परिवर्तनाचा विचारासाठी कसं प्रवृत्त करता येईल, हा आपल्या सगळ्या परिवर्तनवादी चळवळीसमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. जय भीम.